हाय. तर अशी तयार झाली आहे कारण आज जेवायला बाहेर जायचं आहे. लंच डेट आहे. अविला सुट्टी आहे आणि गेले कित्येक दिवस तो डे नाईट शूटिंग करतोय, त्यामुळे तो कंटाळला आहे. आणि त्यानेच फाइंड आउट केलेलं असं एक साऊथ बॉम्बेला प्युअर ऑथेंटिक साऊथ इंडियन असं एक रेस्टॉरंट आहे जे नव्यानेच सुरू झालं आहे. तर तिथे जायचं चाललंय. बरं ते कुठे आहे, काय त्याचं नाव आहे काहीच माहीत नाही. आता ते सगळं सर्च मारायचं आहे, पण तिकडे जायचं आहे. तर म्हटलं चला छान जाऊया. बाय द वे, हा जो माझा हा कुर्ता आहे हा मला अजिबात आवडत नाही. खरं तर तो मीच घेतलाय, सरस एक्झिबिशनमधनं घेतला होता. पण तेव्हा मला असं झालं होतं की छान असा असं हे येतात मध्ये मध्ये. तर तो तयार झाला, आपल्याला तयार व्हायचंय. तर मी म्हणत होते की हा मी सरसमधनं घेतला होता आणि तेव्हा मला वाटलं होतं की छान असा सटल कलर आहे वगैरे, पण तो फार डल दिसतो आणि असा तो अंगरखा टाईप पण मला फार घाण दिसतो. पण एनिवे आता तो घेतलाय आपण आणि तो महागातला आहे कारण त्याच्यावर वर्क आहे बघा, असं खूप वर्क आहे त्याच्यावर. पण मग मला तो आवडत नाही. तर त्याच्यावर मी आता ही ओढणी घेणार आहे, जरा काहीतरी ब्राईट कलर दिसेल म्हणून. खरं तर हे काहीच मॅच होत नाहीये, पण आपल्याला तसं कोणालाच भेटायचं नाही आहे. जनरल रँडम जायचं आहे, मजा करायची आणि परत यायचं आहे. सो असं होता नसलं तरी चालणार आहे. हे कानातले मला हल्ली फेवरेट झाले. असे एक ते वाजत राहतात आणि त्याचा छान लुक येतो. सेकंडली, कदाचित अश्विनी भेटणार आहे आपल्याला जेवायला, तिचं वेळेवर आटपलं तर. त्यामुळे मज्जा येणार आहे पूर्ण दिवसभर. बघूया काय काय घडतंय. अशी तयार झाली आहे मी. जरासं मॅचिंग होण्यासाठी हे लावलंय, पण खरं तर काहीच घडत नाहीये. जयपूरच्या बांगड्या गेट रेडी, तुम्ही बघितलं तसे असं आहे. निघूया पटकन, आम्ही रेडी झालाय ॲज युजल. आपण पटापट निघूया आणि बघूया काय काय होतं. निघालोय आम्ही. नुसतं जयपूर ऐकतच नाही. तर आता किती वेळ दाखवतात लावलंच नाही. आता सर्च मारायचं आहे खरं तर कुठं जायचं आहे ते. थांबा ते बघूया आणि मग किती वेळ लागतोय ते पण बघूया. 1 तास 17 मिनिटं दाखवतात. नाव अजूनही कळलेलं नाही आहे आपल्याला, पण इरॉस सिनेमाच्या समोर आहे एवढं कळलं आहे. त्याच्यामुळे इरॉस सिनेमा लावण्यात आलेला आहे आणि ते तिथे पोहोचायला आपल्याला ओ माय गॉड 1:15 वाजणार आहे. 1 तास 17 मिनिटं आहेत आता अजून. बघूया तिथे गेल्या. कसला लाडू? हा प्रोटीन लाडू. प्रोटीन मिक्स डाळींचा. मिक्स डाळींचा लाडू. ट्रॅफिक आहेच ॲज युजल मुंबईत. दाखवत आहेत 51 मिनटं, पण जवळपास 7-8 मिनटाचा रेड पॅच आहे आणि ऑलरेडी 7-8 मिनटं झाली आहेत. हॉटेलचं नाव काय? कलकल्ले रामेश्वरम कॅफे असं आत्ता तरी तुर्तास सर्च मारलंय त्याच्यात ती येत आहे. आणि एक्सटिरियर पोर्शन दाखवला तर आम्ही म्हणतो की तेच आहे. तिकडे जाऊन आता बघूया. पण आता मला वाटतं शोधायला ताकद राहणार नाही. डायरेक्ट रामेश्वरम कॅफेला. सी लिंकला आहोत आपण आणि मी हे फर्स्ट टाइम असं ड्युएल कॅमेरावर शूट करते. म्हणजे मला बरेच दिवस कळत नव्हतं की हे कसं करतात शूट, पण मिळालं. छान दिसतं. संध्याकाळी आम्ही सेंटरला घे ना खटखट. तर हे संध्याकाळी खूप छान दिसतं, संध्याकाळीपेक्षा रात्री. मस्त केलंय. इथे स्पीड लिमिट आहे आणि आता हा जो सी लिंकला कनेक्टेड पुढचा पण रोड झालेला आहे. त्याने आपण मागे पण एका ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं, त्याने आपण लिटरली 15 मिनिटात टाऊनला पोहोचतो. सो आता आपण पोहोचू 15 मिनिटात.
मिनिटात पोहोचणार आहोत आपण आता. आणि तिथेच रामेश्वर कॅफे आहे. रामेश्वरम कॅफे तर ते आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न पार्किंगचा पण असणार आहे. तर बघूया. वेटिंग आहे रामेश्वर कॅफे. खूप लांब पार्किंग मिळालं अख्ख्या गल्लीच्या तोंडाशी, पण ॲटलिस्ट मिळालं आहे. आणि वेटिंग तर बघितलंच आहे, पण उभं राहून खायला वेटिंग आहे म्हणे. टेबल्स आहेत बऱ्यापैकी. तर आता गेल्यावरच कळेल सीन काय आहे. मनी प्लांट बघितला का कसा छान वरपर्यंत गेला आहे. 1 तासाचं वेटिंग सांगतायत. अवी आता काहीतरी सेटिंग करतोय, पण माहीत नाही. मला वाटतं प्री बुक करूनच यायला हवं होतं. सो लेट्स सी. बघूया आता 1 तास काय करायचं. तर एक गेम खेळूया, जो आता आम्ही तितिक्षा आणि आम्ही खेळलो होतो. तर तुम्हाला माहितीच आहे, एक आकडा धरायचा डोक्यात आणि मग तो गेस करायचा. धरलास? मी पण नाही. पहिल्यांदा आता मी याला विचारते. 30. ओ माय गॉड, मी जिंकले. परत एक खेळूया. ओके, सेकंड राऊंड. मी पण धरते आता तू मला पहिले. 28. जास्त 35. नाही मग मी विचारणार तुला. 52. आता तू विचार. 40. जास्त. 40. हॅलो नमस्कार. पुन्हा नाटक बघितले ना? हो रणांगण. तर पुढे 62. कमी. 43. कमी. 54. कमी. 37. कमी तर जायचं का? कमी. मला विचार. हो विचारली ना. 32. जास्त. 38. 38. सांगतच नाही हा कमी जास्त. परत पहिल्यापासून खेळूया. पकडलं. 30. कमी. हा मला विचार. 32. 41. 41. कमी. 43. 15. 46. कमी. 19. 45. सो आता अजून नंबर आलेला नाही आपला. जरा थोडासा वशिला लावलेला. मुळात जेवणाची वेळच होऊन गेली. आता काय करायचं. सुदैवाने आपल्याला जरा बऱ्यापैकी ओळख नाही अशी व्यक्ती तिकडे नंबर देण्यासाठी म्हणून आहे. बघ मग फॉलो करण्यात तर जातील दुसरेच. तिने सांगितलंय की हॅलो आपल्याला AC मध्ये बसायला मिळालंच नाही आहे, कारण खूप गर्दी आहे. कसं बसव इथे अरेंज केलं आहे. म्हणजे आहे तिथे सिटिंग्स दाखवतो. अशा सिटिंग्स आहेत आणि केळीचं पान आहे. पण आमचं असं झालं की ठीक आहे, की 2 वाजत आहेत ऑलमोस्ट. जेवणं महत्त्वाचं आहे. तर इथे आता आपण जेवणार आहोत. मेनू बघूया काय काय आहे. फायनली आपल्याला AC मध्ये जागा मिळाली आहे. बाहेर खूप गरम होतं, इम्पॉसिबल होतं, पण आता मिळालं. काम करतो. व्हरायटी खायची आहे इडली तर काय खातोच ना आपण. नको इडली. 2 डोसे आण आणि मग मी सांगतो. बरोबर.
आपल्या ऑर्डरला उशीर होणार आहे म्हणून टोमॅटो भात आलाय टेस्टिंगसाठी. पण छान आहे. माझ्या टाइमला डोसा पण आलाय. बेनी पुरी डोसा. वा, सांबार विमार पण इतका अप्रतिम आहे. कमाल. वा, नीर डोसा आलाय आणि नीर डोस्याबरोबर भाजी आहे टोमॅटोची आणि गूळ खोबरं. माझं तर पॅकअप झालं आहे. मला जाणारच नाही आता. आता जेवढे येईल ते पार्सल. कसं आहे? पनीर डोसा खातो. आणि ते काय काय घी पड्डू. पट्टू पड्डू. घी पट्टू. तर ते कोण खाणार? आता मला वाटतं ते पार्सलच घ्यायला. काय आहे त्याच्यात? कसं लागतंय? अप्पे. अप्पे म्हणजे ना अप्प्यांसारखंच आहे. त्याच्याबरोबर काय आहे? चटणी. अच्छा, त्याच्याबरोबर चटणीच आहे. नाही नाही म्हणता सगळ्याचा फडशा पाडलेला आहे या माणसाने. आणि फक्त हे राहिलंय पण ते शक्य नाही. नकोय आता काही. आता काहीच नको. हा त्याच्याकडून आणखीन काय काय देतोय. घशाखालीच उतरणार नाही आता. सगळं संपवलं. ओ माय गॉड. कॉफी प्यायची ना तुला? कॉफी प्यायची ना तुला? मग पिणार आहे याच्यानंतर? याच्यानंतर पिणार आहे. याच्याऐवजी मग तू मुगाच्या डाळीचा शिरा घ्यायला. पायनॅपल शिरा. गरम गरम आहे तो. खासियत काय माहिती का? तर प्रत्येक पदार्थाचे रॉ मटेरियल जे आहे ते 45 मिनिटांनी पूर्ण बदललं जातं. 15 मिनिटाच्या वरती पुन्हा वापरलं जात नाही. जरासं मोठं बोला. जरासं मोठ्याने बोला. आणि खासियत या जागेची ही आहे की इथलं सगळं पदार्थ बनवण्यासाठीचं जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल दर 45 मिनिटांनी संपूर्णतः बदललं जातं. म्हणजे डोश्याचं पीठ, इडलीचं असेल किंवा चटण्या. हा सकाळी बनवून ठेवलं आहे दुपारी खात असं काही नाही. चटण्यांपासून सगळं पुन्हा दर 45 मिनिटांनी फ्रेश बनवलं. त्यामुळे टेस्ट आणि सगळं म्हणजे आम्ही दोघंच आलो म्हणून. आणि त्यात हिचं काय आहे. अरे मी लाडू खाल्ला नाही का? बघितला ना तुम्ही गाडीत मी लाडू. असं अशा ठिकाणी यायचं म्हणजे 3-4 जण 5-6 जण जर आलात ना तर सगळ्या पदार्थांची सगळं तुम्हाला व्यवस्थित तब्येतीत घेता येतं. ते आम्हाला आपल्याला 2-4 आयटम्सवरतीच थांबायला लागतं. म्हणजे मी बेनी पोडी डोसा घेतला. हिने डायरेक्ट नीर डोसा सांगितला होता पण नीर डोसा वेळ लागेल. हां वेळ लागेल म्हणून त्यांनी दुसरं काही देऊ का असं म्हणून तिने बेनी मसाला डोसा खाल्ला. त्यामुळे पोट भरलं माझं. पण मी पड्डू आणि नीर डोसा ऑलरेडी सांगितला होता. त्यामुळे खालून आणण्याचा प्रयत्न करते तुमच्यासाठी वेळ येते. आमचं हे खाऊन झालं होतं ताक झाली. पायनॅपल शिरा आहे.
अच्छा पण मग तर खूप खाऊन आलो आहे फायनली. खूप जणांनी ओळखलं, खूप ओळखीचे लोक भेटले आणि सेलिब्रिटी भेट पण झाली आपली. खूप छान गप्पा झाल्या रादर. खूप बोललो, बऱ्याच काही गोष्टी कळल्या आणि जरा असं कॉन्शियस व्हायला झालं होतं की काय आता यांच्याशी बोलायचं, कारण एक VIP कंपार्टमेंटमध्येच आपल्याला सिटिंग अरेंजमेंट मिळाली होती. तर असं वाटलं होतं की अरे बापरे यांच्याबरोबर काय बोलायचं आता. पण ते पण इतके असे छान फॅमिलीसारखे होते सगळे आणि कपूर फॅमिली आणि छान गप्पा पण झाल्या जाता जाता. छान वाटलं. आता अश्विनी भेटते आपल्याला आणि मग तिथून ठरेल कुठे जायचं ते. ये चला. मस्त मजा आली. येस चला पुढे जाऊया. म्हणजे मी ह्या रामेश्वरमचा जेव्हा ओपनिंग झालं गेल्या महिन्यात त्यावेळेला त्याचा व्हिडिओ इन्स्टाला आला होता. तर मी म्हटलेलं की इथे खूप छान छान मस्त मस्त पदार्थ दिसत आहेत, तर आपण इथे जायचं म्हणून मी तो सेव्ह करून ठेवला होता. आता मी निघताना नाव मला आठवत नव्हतं, पण इरॉसच्या जवळपास कुठेतरी अगदी बाजूला वगैरे असं मीला सांगितलं. पण सापडला. येस आणि मजा आली. खूप छान मस्त. आता पोट रिकामं असताना यायला पाहिजे. चला. हाय. खायचं जे खायचं होतं ते काही खातच नाही संध्याकाळपर्यंत. का ते हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. आता अचानक आपण इकडेच आलोय. म्हणजे जो ब्लॉगमध्ये ही मला गिफ्ट देते. ही मुलगी. ये आणि कुठलं गिफ्ट आहे माहिती आहे का? दिवाळीत घेऊन ठेवलेलं. शूट थांब मला जरा आडवं नीटच करू दे. ये काय खाली बसलीस का आमच्या ही बाटलीचं काय. माय गॉड. सॉरी सो फायनली मी हे गिफ्ट दिलं देते. फॅबिन द्यायचं का तरी. आधी हे काढ मग ते. हे फॅबिंडेचं नाही आहे, पण हे ह्या पिशवीत. बॉडी याचं उलटं का दिसणार याच्यात. आता ते मिरर वगैरे करा. थांबा. नाही मनातून नाही आहे. येस. ओ वाव. कमाल कमाल. कधीच मी जपून ठेवलेलं कधी. ओ माय गॉड. असं आहे. कारण मला वाटलं आपलं होईल येणं आणि बोरिवलीतच ते भेटेल. छान. थँक्यू. गोड एकदम. मला आता वाचून आणि हे करून भूक लागली. आता आपण शिया बटरचं काय आहे. बॉडी बटर आहे आणि शॉवर जेल आहे. ते इथे काहीच करू शकत नाही आहोत आपण वापरायला. तू उलट सेम त्याच कलरचं घातलं ना. अरे पण ब्लॉग माझा चाललाय ना. अच्छा, थांब. okay. तुम्हाला नाही. You are looking just like Moga. कॉफी होती की मगा सगळी. बास आता कार होईल. You like 45%. आलं का मला. Okay, मी आता enjoy. वाव. वॉकिंग ड्रिंकिंग चॉकलेट 45% मिल्क असं याचं डिस्क्रिप्शन. ओके. इकडे ना राहुल ते बनणंच माणसाचं पोट भरलंय तरी सुद्धा आता त्याला इथे जे वेगळं दिसतं ते ट्राय करायचंय. बनाना मिल्क. टाकूया. आणि हे पण घेऊ जॅगरी. बास आधी. हार्ट तर काढू दे. असं हार्ट आहे. काढू द्या. खूप होईल ते. अहो ते जरा टाईपचं एक छान. की ब्रेड.
एक मंकी 2 मंकी 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 नाही हे जे आहेत ना ते काय करतात फोटोग्राफर्स की आता समजा वाघ त्याला डेअरिंग लागेल अख्खाच्या अख्खा ते वाघाचा कॉस्ट्युम करतात खरा अगदी वाघ लेझर आहे तर या माणसाने त्या लेझरचा कॉस्ट्युम घातला आणि ते फोटो काढतो तर ती लेझर त्याच्यावरून जाते अशी कारण का तिला वाटतं की थांबलेच रे त्याला विचारलं नारायणसाठी विचार पाहिला का बोलले हो मी मला का तर खूप हसलो खूप दिवसांनी भेटलो खूप हसलो खूप मजा आली आणि खूप वेळ थांबलो होतो आता हा इथून जायचं आहे पुढे काय करायचं काहीच ठरलेलं नाही आहे बघूया आता काय ठरतंय संध्याकाळी अश्विनीला संध्याकाळी म्हणजे डिनरला जायचं आहे रात्री अजून 2-3 तास आहेत आणि आपल्याला आता परत जायला पण खूप ट्रॅफिक असणार आहे त्यामुळे आता जरा इकडे थांबूनच मग निघायला लागेल तर बघूया काय काय करता येतं नवीन कानातलं घातलं की असं सगळं चालू आहे काय काय चॉकलेट्स गुलाबाग वाजवेला आले आम्ही आता बघूया काय काय ज्वेलरी पण आहे बघायचं का हो कुर्तीज हा कलर आवडला आहे मला आणि हा 1100ला म्हणतोय तो सलवार आणि हे दोन्ही मिळून बघूया कसा देतो असं सगळं आहे कानातली गळ्यातली कपडे आता निघालो आहे खूप लांब गाडी लावली आहे आणि असं सगळं शॉपिंग आहे आज खरं तर काहीच घ्यायचं नव्हतं त्यामुळे काहीच घेतलं नाही आहे पण खूप गोष्टी आहेत तर आता निघालो आहे घरी जायला येताना तासभर दाखवत होते आता 1.5 तास दाखवत आहेत कारण ही सगळी ट्रॅफिकची वेळ आहे आज काही शॉपिंग असं केलं नाही पण मजा आली एक छान दिवस गेला आणि फिरणं पण झालं काहीतरी वेगळं खाणं झालं पण ते दुपारचंच खाणं एवढं होतं की आता संध्याकाळी काहीच खाल्लं गेलं नाही मोंदेगारला गेलो होतो पण तिथे जाऊन आम्ही कॉफी घेतली बाकी सगळे बियर वगैरे पीत होते कारण ते काय ते एक्झॅक्टली म्हणजे बिअरसाठीच ते स्पेशली आहे आणि तिथे नॉनव्हेज जास्त मिळतं पण आम्हाला खायचं पण नव्हतं आणि खरं तर चहा प्यायचा होता पण तो चहा काही त्यांच्याकडे नाही त्यामुळे कॉफी घेतली आणि निघालो आता बघूया मध्ये काहीतरी वाटलं तर थांबू ऑरेल्स घरी जाऊ डायरेक्ट तर आता थांबते भेटत राहूया तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय